सकाळी सकाळी एकदम सुंदर असं वातावरण पडलं, एकदम छान मस्त सूर्य उगलाय आणि एवढं भारी मस्त सकाळचं वातावरण वाटतं ना की एकदम भारी. चला आता सकाळी सकाळी काय ज्याचे प्रत्येक जणाचे आपले आपले कामं चालू असतात. आत्ताच इथं झाडून घेतलं स्वच्छ आणि निर्मळ. आणि आपली बघा आनंदी आनंदी आली शेळ्यात डायरेक्ट. आनंदी कमून हसती एवढी, कमून हसती काय लाथ हाणती म्हणून खुशी होई. आगावी लागा तू लाथ मारते शिरण हसती पडली. आनंदी ए आनंदी, आनंदीची सकाळी सकाळी थोडीशी लुडबुड चालूच असती. चला तर काय होतंय सकाळी सकाळी ना आज उशिरा उठलोत. आज जवळपास 6:30-7 वाजत आल्यात आणि सूर्य पण उगलाय त्यावेळेस उठलोत. याचं कारण म्हणजे आज आहे रविवार. रविवार असल्या की विराजला असते सुट्टी. विराजला सुट्टी असल्यामुळे थोडंसं आराम करतंय. काय होतंय लहान लेकरं असतात रातच्याला 2-3 वेळेस उठत आहेत. कधी विराज उठतो कधी आनंदी उठते. झोप पूर्ण होत नाही. लहान लेकरं असल्या होतच ते माहिती असतं लेकरांचं गाय गडबड असती. तर त्याच्यामुळं मग आज जरा रविवारी आराम वाटला. थोडासा अर्धा तास लेट म्हणजे झोप झाली. आता दीपाली पण उठली वाटते आवाज येतोय. आनंदी तर सगळ्यात लवकर म्हणजे 1 नंबरलाच उठते आनंदी. आनंदी 6ला उठते रोज. उठले की मग ती जाते बाहेर खेळायला कारण तिला काय घरात दम नाही निघत. आता विराज अजून झोपलाच आहे. अय्यो बब्बो विराज, ए विराज, विराज अजून नाही उठला. उठली का दीपाली? उठली झाली का झोप? आज किती वाजल्यात? 7 वाजून गेल्यात आज. रोज किती वाजता उठतो? 5, 5 5:30. 5:30-6ला उठतो. चला उरका आता उशीर झाला आज. आज तर काय विराला शाळेत नाही जायचं पण उरका. आपली ह्या ठिकाणी आहे गावची शाळा, प्राथमिक शाळा इथं. आणि शाळेपासून आपलं ह्या रोडलाच पुढे गेलं दुकाने आणि इकडं अशा वस्त्या पण आहेत. आणि दुकान पर समोरच आहे रोडला. तिकडून आलोय मी समोर आणि इथं आता शाळेपाशी आलोय. शाळेतले पोरं रोज आपल्या दुकानालाच येते. तिथं दुकान नाही, समोर जायचंय. इथं थोडंसं मी 1 लिटर दूध आणत असतो वस्तीहून काढल्या. तर आपल्या गरीब गाय आहेत पण पहिल्यापासूनच गाया नव्हत्या तेव्हापासूनच दूध आणतोय. ती काय मी काय रतीब मोडीत नाही सध्याला. तर आता इथून वळायचं आणि इकडे जायचं वस्ती. इकडे वस्त्या आहेत अशा. इकडं पार इकडं वस्तीवर जायचं शेवटच्या. तिकडं मी दूध आणायला जातो. मस्त आणि छान गावाकडचं वातावरण असतंय बघा इकडं. आता इथं पेरलंय वाटतंय कालच मस्त रान दिसतंय. आणि ही असा रोड आहे कच्चा जो चाललाय कारखान्यावर, साखर कारखाना तसाच काढायला जातो पुन्हा. मग शाळेपासूनच पुढं आल्याच्या नंतर ना हिदा आहे हापशा. तर हा हापशा आहे ना उन्हाळी पावसाळी ह्याला पाणी असतं. सगळं जरी पाणी संपलं तरी ह्या हापशाला कायमस्वरूपी पाणी आहे. आणि ही शाळेच्या जवळ आहे. पोरांना पण पाणी पिण्यासाठी होतंय. आणि सर्व 4-5 वाजता ह्याच हापशाचं पाणी कधी कधी पितात. आता बोर घेतले सर्व जणांनी म्हणून बरं आहे. पण जर लाईट नसेल आणि काही अडचण आली तर ह्या हापशाशिवाय आम्हाला पर्याय नाही. चला आता येतोय दूध घेऊन. एकदा जातो पटकन उरकायचंय आणि पुन्हा मग ड्युटीला पण जावं लागतंय. कालच सगळी पेरणी झाली आहे. मी नव्हतो तरी मी पेरणी करून घेतली. ए आनंदी, आनंदी ए कुठं पळती? मम 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 कुठं पळती का? कुठं पळती? हळूच उतर पायरीहून. मागा पडली ना दामानी. खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस, खाली बस. उतर हळूहळू उतर. तर आनंदी बघा कशी उतरती आणि पायऱ्याहून. आणि शिकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. लागली पळायला आता बघा कशी पळती. तका तका तुरु 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 तुरु. आज कांदा हे एकदम बाजून काय झालंय? आज उंबराची भाजी. उंबराची भाजी आज स्पेशल. हे उंबर आहेत होय. बरं. आणि हे उंबरासाठी मसाला शेंगदाण्याचा कूट आहे का? शेंगदाण्याचा कूट आणि असं भरायचं होय. आणि असं मोदकावाने करायचं. हा हा त्या मागच्या व्हिडिओ मध्ये झालतं ना. चालतं की उंबराची रेसिपी दाखवा. हा सांगा. पण आता दाखवायला एवढा टाइम नसतो ना सकाळ सकाळ. आता ते गिरायक आलोय, गिरायक सारखे चालू आहे. सकाळी अजून लय उरकायचं. चला सकाळी सकाळी काय करतो मी थोडी उंबराची भाजी कशी बनवते ते थोडंसं दाखवतो. आणि मस्त अशी टेस्ट येईन अशी भाजी बनवते.
तर चला तुम्हाला दाखवतो थोडंसं. तर ही बघा कशी उंबरं बनवलेत. उंबरं मस्तपैकी कूट त्याच्यात भरलेला आहे, वरून कूट शिल्लक राहिला आहे. पुन्हा मसाले तर किती घेतलेत, 1 2 3 4 5 6 हे 7. काय माहिती का, हे धना पावडर आहे, हा. हे सुहाना मसाला आहे, हे कांदा लसूण आहे हा आणि हे गरफुल आहे हा आणि हे आपला बाई घरचा मसाला आहे ना, हे नगरी झटका आहे. हा हे 2 घरचे मसाले आहेत आपले. असं ना. आणि इकडं काय आहे? आणि कूट. इकडं तू तेल सांडिलं, तू तेलाकडेच बघ. बर तर इकडं खोबऱ्याचा खीस आणि लसूण आहे. लसूण आणि ही काळा मसाल्याचं कुठे गेलं? ही काळा मसाला आहे काळा का मसाला. कांद्याचा? कांद्याचा. आता काय बाबा भाजी खमंग व्हायची एवढे मसाले म्हणल्यावर. तर आता आई बनवते आज स्पेशल भाजी. आपण मस्त खमंग आईच्या हातची भाजी आज मी खाणार आहे. तर बघू आज मस्त एकदम टकाटक खटाखट मध्ये भाजी होईल. पण आज बगर मी आवर्त घेतो. दीपालीच्या तोंडाला आताच पाणी सुटल्यावर झाले. लय मला तर लय आवडत. आणि गरम गरम भाकर. आता भाजी झाली की जेवण करायचंय मला. बघा मस्त आज भाजी खमंग होईल आहे का नाही? का ग झोप आली का? झोप आली? किती क्युटी हसती ग. नको. मोबाईल पडन बर का. आणि मला दिली उंबरची भाजी. हा हा घे आता जेवायला आपण बसू वाडाभर. चला बघता बघता 9:30 वाजलेत. आज जरा 9:30 का वाजल्या काय कळलंच नाही. तर काय लय काम असतात. काम सकाळ सकाळ काम बी करायचं, हिडिओ बी काढायचा, त्याच्यात जातोय टाईम. आता म्हणलं सकाळ सकाळ काय झालंय थोडंसं दर्शन घ्यावं एकदा. रविवारी आज. आणि झाली पेरणी बी सगळी झाली. आता वाट बघतो पेरणी झाली म्हणजे चला अजून 2 दिवस काय अडचण नाही. पण 1-2 दिवसांनी पेरण्या सगळ्यांच्या होत्याल आणि पुन्हा पाऊस यावा अशी अपेक्षा आहे. आणि भरपूर जागेवर पाऊस भरपूर झाला आणि काय काय जागेवर पाऊसच नाही. तसं आम्हाला ना पाणी बोरला एरीला थेंब नाही वाढला अजून. म्हणजे पाऊसच नाही आम्हाला. फक्त ओलं कुठंतरी जमीन ओली झाली, गार झाली आणि थोडंसं मुरल्यावून झालं की पेरायसारखं. आमच्याकडं पाऊस नाही आणि काहीकडं नद्या तुंब वाहत्यात. खरंच कधी पाऊस यायचा आहे. म्हणजे लोक असे विचार करतात नाही का की पाऊस कधी येणार आहे. अहो आकर्षक मका पेरताना लोक बियायला लागलेत. तर सकाळीच एक जणाला म्हणलं मका पेरा, आता सध्याला गुराला खायला काय नाही राहिलं. तर ते म्हणले मका पेरायला पाऊस तर पाहिजे आहे. ती मका ओली झाली पाहिजे तेव्हा ती वरीन. एवढी वलसुद्धा नाही आहे जमिनीत म्हणले. म्हणजे काय भाऊ अवघड आहे म्हणले. आणि जरी उगून आली तर पाऊस नाही आला तर जळून जाईल म्हणले, पाणीच नाही. चला तर मी करतो एकदा जेवण करायचं, त्याच्या अगोदर आता दर्शन घेतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दत्त आज रविवार म्हणल्यावर दत्ताचा वारा असेल. आणि आज उंबराचं आणि बेलाचं आपल्याकडं झाड आहे. म्हणजे हे जे झाड आहे ना का इथं दिसतंय बेल, महादेवाचा बेल आहे. आणि उंबराचं झाड म्हणजे इथं बघा किती उंबरं लागलेत. 1 मिनटं. इथं कसे उंबरं इथं बघा, हे उंबरं लागलेत म्हणजे दत्ताचं असं आवडीचं झाड असं म्हणतात काही. तर चला म्हणलं सकाळी सकाळी आता एकदा दर्शन घ्यावा, 2-3 फेरे बी मारावं. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम, ओम सिद्ध गोरक्षनाथाय नम, ओम सिद्धी गोरक्षनाथाय नम. कधी कधी चुकतंय. तर ओम सिद्धी गोरक्षनाथाय नम, ओम ओम ओम. आणि दत्ताचं पण असेल पण मला काही एवढं येत नाही. जेवढं येतं तेवढं मी पटकन फेरे मारून दर्शन घेऊन जातो. कारण आपल्याला एवढा काय जास्त मी बी काय अभ्यास नाही आपला देवामध्ये. ओम नमः शिवाय, ओम दत्त गोरक्षनाथाय नम. आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ नाथ. चला छान झाड आहेत असे 2 झाड आहेत ना, तर छान येतं उंबूर आणि बेल आपला. तर असावा दारात झाड बी असलेलं चांगलं आहे म्हणतात. चला आता जेवण करून आवरायचं, ड्युटीकडे जायचं. जे काय होतंय कामं गावाकडे असलं ना खेड्यात भरपूर काय कामं चालू असते. खाल्ली नाही सोडून आणलेली करून. काय कलती पडशील, चिंडू पडल. चल हर 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 चल हर हर हर. काय झालं शेळ्या सोडल्यात. एक पाट आहे ना ती आम्ही घरीच ठेवतो लहानी.
आणि बाकी ही 2 बोकडं आता शिळीच पाठवतो चरायला. हर 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 खाल्ला होय. बर आनंदी, ए आनंदी, आनंदी काय करती गाड्या? आनंदी अय्यो काय करती, काय करती? चला घरात, घरात चला, चला आता घरात चला. शिकलं काही नाही, चला घरात. एकटीच येतीन एकटीच खेळती. चल वर घरी, मम्मा तिकडे आहे घरी. चल चला पटकन. आता शेळ्या सोडल्या मी, शेळ्या चालल्या चरायला आता. चला तर आता शेवटी टाइम तर झाला सकाळचा. आता जायचंय बघा इकडच्या साईडला गाया कसा चारा खात्या सावलीत आणि एकदम मस्त पैकी. आज एकदम चकाचक मध्ये निर्मळ असं ऊन पडलंय बघा, कडक. बघा कसं ऊन पडलंय, एकदम चकाचक एकदम ऊन. आज आभाळ अजिबात नाही. दुपारून पाऊस थोडाफार आला तर बरं होईन. आता पेरलंय. चला निवांत आलोय मी. एक फॉर्म भरायचा आहे त्याच्यामुळं आलतो. फॉर्म भरतोय इथे. तर निवांत बसून फॉर्म भरावा सावलीत. काव 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 काऊन आला तर? हा जायचंय जायचंय. ए कुठं कुठं ये? हा नाही त्याची मी. चला दीपाली मॅडम धुणं धुत्यात आणि मी निघलोय आता ड्युटीला. जाऊ का? बरं बरं चला आता. आनंदी आणि विराज काय करतील बघतोय एकदा. तर आज विराजला सुट्टी आहे आणि आनंदी लागली रडायला. का ग बाई? का पडली काय बाई? का ग विराज? कानातून रक्त आलतं का? कुणाच्या? पडली होती बाई. कस काय? बरं बरं चालतंय, लक्ष ठेवा. लय आपटती लय पळती. चल जाऊ का आनंदी? बाय 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 बाय. हा काका पैसे दे ना. हा काम करते. चला जातो मी बी आता. हे घेऊन जावं लागेल सगळं.